आणि त्या सरकाला गाला खाली कोंडून ठेवते भाई अरे तू तर एक मला मुलगा जन्माला आला अरे तुला कसे का फुलाच्या बाळाने पण नाही कापलं तर बाळा माझं सत्व गेल्याशिवाय राहणार नाही या सत्वासाठी आज मला तुला कापावं लागतं बाळा अरे माझा इलाज खुला बाळा रे बाळा ती माझू काय करते स्वतःचे डोळे पुसते आणि काय करते छातीवर गुडगा घातवतावर सुरी छातीवर गुडगा घातवतावर सुरी छातीवर गुडगा घातवतावर सुरी छातीवर गुडगा घातवतावर सुरी चला चला बरे जावे लागे 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 अरे बाळा सोडून गेला सगळा दुनिया मला सोडून गेला सगळा बाळा सोडून गेला सगळा रे बाळा सोडून गेला सगळा सोडून गेला सगळा दुनिया तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी माझ्या बाळाचं धडा वेगळं शिर केलं नरमासाचं भोजन तयार केलं बसा बाबा जेवायला बसा
तुझा बाळ कापला, कापला बाबा. भोजन तयार केलं. मला सांगू ना, काय? या भोजनामध्ये सर्व काही मांस टाकलं ना तू? हो बाबा, सगळं काही मांस आहे. बाकी तर काही ठेवलं नाही? काही शिल्लक ठेवलं नाही बाबा. बघ सांगू ना, मला खोटं बोलायचं नाही बरं. बाबा मी तुमच्याशी खोटं नाही बोलत. अहो सगळं काही मांस आहे बाबा. याच्यामध्ये फक्त धडाचं मांस आहे, शिराचं मांस मला दिसत नाही. बरोबर बाबा, त्याच्यामध्ये फक्त धड्याचंच मांस आहे. मी शिर काढून शिंक्यामध्ये ठेवलं बाबा, कारण माझ्या बाळाची एक ना एक दिवस मला आठवण होणार बाबा. माझ्या बाळाची आठवण झाली की मी त्या शिरासोबत दोन का होईना शब्द बोलणार, म्हणून मी शिर काढून शिंक्यामध्ये ठेवलं बाबा. माहिती का मला, तेवढं तुझ्या सामर्थ्य आहे, तेवढी तुझ्यात भक्ती आहे. अरे तुझ्या बाळाची आठवण जर कधी तुला झाली, दोन शब्द का होईना तू त्या शिराला बोलायला लावणार, हे मला माहिती आहे. पण सांगू ना, तो माझ्याशी खोटं बोलली, याच्याकरता तुला शिक्षा ही भोगावी लागेल. बाबा आता ह्या एक शब्द खोटं बोलण्याची अशी काय शिक्षा आहे बाबा? शिक्षा भोगायची ती कशी? कशी बाबा? हिरवी साडी नेसावी, हिरवी चोळी अंगाला, मुखामध्ये पाण्याचा विडा आणि तुझ्या बाळाचं शिर त्या उखामध्ये टाकायचं आणि ओहळे पाळणे गाऊन त्या शिराचं कांडण करायचं. आणि शिराचं कांडण करत असताना तुझ्या डोळ्यामधून एक आसूचा थेंब जर कधी आला तर तुझं सत्व गेलं म्हणून समज. बाबा एवढी काय कठोर शिक्षा देता बाबा मला? कुठपर्यंत माझं सत्व बघता बाबा? इतकी काय शिक्षा देता? सांगा ना मला, या जगात कोणती माऊली आहे की ती स्वतःच्या बाळाचं काढण करत असताना एवढा शिंगार नेणार, हिरवी साडी, हिरवा जुडा, बाणाचा विडा आणि पोवाडे गाणे म्हणणार? बाबा एवढं काय सत्व बघता हो माझं? पण काही हरकत नाही बाबा, मी तुमच्याशी वचनच देऊन बसले तर काय करणार? तुम्हाला बघायचं सत्व बघा, करते बाबा कांडण, नाही येऊ देत अश्रू डोळ्यातून. बघा माय बापू, हिरवी साडी नेसली, हिरवी चोळी अंगाला, मुखामध्ये पानाचा विडा. अरे साधा विचार करा. बस थोडस काय बस नाही. अरे साधं आपल्या घरामध्ये जर दुखायला लागलं, आपण साधं जेवण करत नाही, चेष्टा नाही, पोटचा पोऱ्या आहे, उघाट मुलाचं शिर आहे आणि कांडण करताना एक थेंब जर कधी आसू आला तर सत्व जाते महाराज कवड्याची. आपण पावला खोटं बोलतोय, कधी आपण शब्दाला टिकतोय नाही ना. मग बघा, त्या बाळाचं शिर उखाट टाकलंय आणि वहे पाळणे गाऊन त्या शिराचं कांडण कशी करते? दर्याचे मुसळ सत्वाचे कांडण, दर्याचे मुसळ सत्वाचे कांडण, दर्याचे मुसळ सत्वाचे कांडण, दर्याचे मुसळ सत्वाचे कांडण. अरे कानूया लागली
शिराचा स्वयंपाक तयार झाला, शिराचा स्वयंपाक तयार झाला. आवाज देती गाय बाबाला, आवाज देती गाय बाबाला. बाबा बसा भोज झाला, राजू बसा भोज झाला. बाबा बसा भोज झाला, राजू बसा भोज झाला. बाबा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी सर्व मांस एकत्र करून स्वयंपाक तयार केला. आता तरी बसा बाबा जेवायला, बसा जेवायला. किती पात्र तयार केले? एक पात्र. एक पात्र तयार केलं? हो बाबा. खरे सांगू ना, काय? मला सांग, तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला तर एकट्या पाहुण्याला जेव घालायची पद्धत असते का? नाही बाबा. अहो त्या पाहुण्यांबरोबर आमच्या घरातलं एक कोणी ना कोणी व्यक्ती जेवायला बसतं, तरच त्या पाहुण्याला आम्ही जेव घालतो. कोणीतरी जेवायला बसत ना. हो. मग याच्या करता अजून 2 पात्र तयार कर. बाबा आता हे 2 पात्र कोणासाठी? 2 पात्र कोणासाठी? असं हा. एक तुझ्या शिळा राजा करता आणि छोटा तुझ्या करता. एक माझ्या स्वतः करता आणि एक माझ्या पती करता. बाबा आम्ही ब्राह्मण समाजाचे लोक, आम्ही नर मासाचं पाणी सुद्धा ओलांडत नाही बाबा. साधं बाहेरून आणून नरमास आम्ही खात नाही बाबा. आणि आज नरमास खायचं तर आमच्या मुलाचा, माझ्या पोरच्या बाळाचा. नाही बाबा हे आमच्याच्यानं होणार नाही. माझ्या बाळाचं नरमास नाही खाणार. एक सांगू ना, अरे तुम्ही जर कधी तुमच्या बाळाचं नरमास खात नसले ना, हा साधू सुद्धा एक हा जेवणार नाही, आल्या मार्गी निघून जातोय. नाही बाबा असं करू नका बाबा. अहो सर्व काही तुमच्यासाठी केलं बाबा, आणि तुम्ही निर्मुखी गेले तर काय फायदा? माझं बाळ काय या जगात आहे का मला मिळणार म्हणून? बाबा 2 घासासाठी तुम्ही निर्मुखी? नाही बाबा 2च घास खाऊ, पण तुम्ही निर्मुखी जाऊ नका बाबा. तुम्ही पोटभर आनंदाने जेवण करा. केले मी 3 पात्र तयार. 3 पात्र केले? हो. आणखी 4थं पात्र तयार कर. बाबा आता हे 4थं पात्र कोणासाठी? अरे या 4थ्या पात्रात कोणीतरी येऊन बसणार. नाही बाबा वाड्यामध्ये कोणी व्यक्ती शिल्लक राहिला नाही. वाड्यामध्ये कोणीच नाही आता. आणि या 4थ्या पात्रावर कोण कसं येऊन बसणार? या 4थ्या पात्रावरती कोण येऊन बसणार? असं अरे या 4थ्या पात्रावरती तुझा लाडका चिल्ला बाळ येऊन बसणार. नाही बाबा. माझा बाळ नाही येणार बाबा. माझा बाळ या दुनियेमध्ये नाही. माझा बाळ स्वर्ग लोकात आहे बाबा. मी माझ्या स्वतःच्या हाताने धडा वेगळं शिर केलं बाबा, आणि त्याच्याच नरमासाचं भोजन केलं. माझा बाळ या जगात नाही. माझा बाळ येणार नाही बाबा. हे सांग ना, अरे हा साधू म्हणतो म्हणून तुझा बाळ येणार. तुझा बाळ तुला पाहिजे? हो बाबा पाहिजे ना. माझा बाळ नक्की पाहिजे मला. पाहिजे? हो. मग एक काम कर, काय? दुधाची वाटी घे, तुळशीदा वनजवळ जा हा. आणि तुझ्या लाडक्या बाळाला आवाज दे. पण तुझा बाळ केव्हा येणार? हा. तू जर कधी तुझं पतिव्रतपण जर कधी टिकून ठेवलं असेल हा बाबा. तर तुझा बाळ येणार. आणि तुझ्या पतिव्रतपणाला जर कधी कलंक लागला असेल तर तुझा बाळ येणार नाही. सांगू ना. काही हरकत नाही बाबा. घेते मी दुधाची वाटी आणि जाते तुळशी वृंदावनापाशी. बघा माय बापू, दुधाची वाटी घेतली, तुळशीदा वनाजवळ गेली आणि आपल्या बाळाला कशी आवाज देते? ये रे ये रे तुझी लया बा, तुझी लया बा, ये रे ये रे तुझी लया बा, ये रे तुझी लया बा, आधी आधी आणि गई रे तो आधी 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 डोई रे तो आपण बोलता बोलता गोष्ट बोलत असतो. मेल्याशिवाय माणसाला स्वर्ग दिसत नाही आणि स्वर्गात गेलेला माणूस पुन्हा मूर्ती लोकात येत नाही.
म्हणून संकट पडलं त्या पार्वतीला. पार्वती मनामध्ये विचार करते, बाई ग, या चिलाचा प्राण या स्वर्ग लोकात आहे आणि चिलाचा प्राण जर कधी मूर्ती लोकात गेला नाही तर सांगोनाच्या ऐवजी माझ्या देवाचं सत्व गेल्याशिवाय राहणार नाही. मग आपण म्हणतो नाही, बोलता बोलता बोलत असतो हमेशा, काय गाणाऱ्यापेक्षा ऐकणार कधी चतुर असतो. मग मला सांगा, मनुष्य ते घडवणारे कोण? ब्रह्म, विष्णू आणि महेश. त्याच्या त्या अर्धांगिनी म्हणून त्या पार्वतीने मावाचं इमान तयार केलं, त्याच्यामध्ये चिलाचा प्राण टाकला आणि त्या मूर्ती लोकात सोडून दिला. आणि इकडे काय झालं? शतमाते काय केला, शतमाते काय केला, शतमाते काय केला, शतमाते काय केला. माता चरणी लागला हे रामा, माता चरणी लागला, माता चरणी लागला हे रामा, माता चरणी लागला. आई बाळा, आई बाळा, आई बाळा. बाळा, आई आई, अरे मला सोडून कुठे गेला होता माझ्या बाळा? अगं आई, मला समजलं नाही मी कुठे गेलो होतो तर. आणि आता बाळा, असं मला कधी सोडून जायचं नाही हा बाळा. आई आई, आणि तू सुद्धा मला असं सोडून कधी जायचं नाही आई. बाळा, मी कधी तुला सोडून जाणार नाही बाळा. चल चल. बाबा, माझा बाळ आला. बाबा, अहो तुम्ही म्हटले ना, खरंच आला माझा बाळ. आला तुझा बाळ. हो. मला सांग सांगूना, काय घरामध्ये कशाचं भोजन तयार केलं होतं? बाबा, मी नर मासाचं भोजन तयार केलं. नरमासाचं भोजन तयार केलं. हा. घरात जाऊन बघा, त्याच्यामध्ये नरमास राहिलं नाही, त्याच्यामध्ये अमृत तयार झालं. अमृत जेव्हा आणि कायमचा अमर व्हा. जोपर्यंत चंद्र सूर्य हयात आहे तोपर्यंत तुमच्या नावाची कीर्ती ही अमर राहणार. बाबा, तुम्ही एवढं सत्व बघितलं माझं, एवढी सत्व परीक्षा घेतली बाबा तुम्ही माझी, पण तुम्ही कोण आहे बाबा? मी तुम्हाला ओळखलं नाही, बरोबर. सांगा ना मला. बरोबर आहे, मी तुला एवढं विचारलं, पण मी कोण आहे सांगायला पाहिजे. हा. कैलासून भोळा शंकर म्हणतात मला, आलो होतो तुझं सत्व पाण्याला. बाबा, तसं या जगामध्ये माझं सत्व बघितलं, तसं या जगात दुसरं कोण्या स्त्रियांचं सत्व बघू नका बाबा. कारण की या जगात सर्व स्त्रिया काही चांगला नाही बाबा सत्वाला टिकायला. तू म्हणते हे काही चुकीचं नाही, कारण की जसं तुझं सत्व बघितलं तसं ह्या जगामध्ये कोणाचं सत्व बघायचं नाही. कारण की ह्या जगामध्ये सर्व स्त्रिया काही चांगुना नसतात, तथा असतो. तरी की ह्या ठिकाणी आपल्या कथेचा शेवट झाला.